पिंजरा पिंजरा रे. नारायणीला कुणाचा तरी फोन आला होता. त्या फोनवर पलीकडची व्यक्ती तिला अबॉर्शन करण्याबद्दल फोर्स करत होती. मला असं वाटतंय कारण नारायणीने त्याला खडसावून सांगितलं की मी अबॉर्शन करणार नाही आणि त्याला ते हे पण म्हणाली की परत कधी फोन करू नकोस. नाही म्हणजे कोणाचा तरी फोन आला, त्यांनी तिला अबॉर्शन बद्दल विचारलं आणि हिने सांगितलं की अबॉर्ट करणार नाही. ग्रेट. गजा गजा खूप महत्वाची न्यूज आहे ही, तुला माहिती आहे का? थँक्यू सो मच. अरे तुला आठवतो का तिचा एक मित्र आपल्या गावात आला होता. अरे तो नाही का, त्यांचे मी फोटो पण काढले होते आणि मग ते फोटो नेऊन तात्यांना दिले, तात्याने ते अक्काला दिले. हा आठवलं? अरे तू नाही का तिचा मित्र ओजस, तो तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. बापरे, त्या मुलामुळे आमच्या घरात इतका तमाशा झाला होता वीर. अक्कांना काय तो आवडला नव्हता, मग त्याला डांबून ठेवलं, मग त्या विष्णाने पण त्याला मारला होता आणि मग त्याला गायब केला होता. गायब केलं म्हणजे काय केलं? म्हणजे हा तोच का ज्याच्यामुळे नारायणीने आत्महत्या केली होती आणि नेमकं मी वाचवलं होतं तिला? तूच. सरस्वती, गोरखचं असं म्हणणं आहे की मी आत्ता जी कायदेशीर जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे त्याचा मी फेरविचार करावा. छान. बघा बघा, तुमच्या भावांच्याकडे बघा. तुमच्या मुलींच्या सुखापेक्षा प्रॉपर्टी मधले यांचे वाटे यांना जास्त महत्वाचे. नाही, तसं नाहीये. मी गोरखला चांगलंच ओळखतो. गोरख, तुझ्या मनात असं काय असलं तर सांग. आता नारायणी आणि अक्काला मोठ्या प्रमाणात एक्सपोज केल्याशिवाय दादा त्याचा निर्णय बदलणार नाही. मग मी आनंदीला दिलेला वाटा परत मागवून उगाच बारीक सारीक संघर्षांना तोंड पडून तिला अलर्ट करणार अर्थच नाहीये. अरे गोरख, दादा तुला काहीतरी विचारतोय. दादा, तुझा जो काही निर्णय आहे तो मान्य आहे मला. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं रे. पण गजा माझा भाऊ आहे. माझी गजाबद्दल काय बी तक्रार नाही. तक्रार आहे ना ती त्या आनंदीबद्दल आहे. शेवटी तमाशावालीचं रक्त वाहतंय ना तिच्या अंगातनं. आई अगं, शेवटी मला ज्याचा संशय होता ना तेच झालं. खरं तर माझं मन मला सारखं सांगतंय की हे सगळं खोटं आहे, पण शेवटी तू वाईट नको वाटून घेऊ बाळा. पण कसं बी झालं तरी दुर्लक्ष करून नाही चालायचं ना. काय करायचं या आनंदीचं तूच सांग. आई आनंदीचं काय करायचं ना ते मी बघतो ना. खरं तर या सगळ्या प्रकाराचा वास मलाही आला होता, म्हणून तर मी नारायणीचा स्वीकार केला ना आई. पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे काय पाहिलंस ना ते कोणाला काही सांगू नकोस. अरे हा तोच तो ओजस, तो हाच आहे तो. मग याचं पुढे काय झालं? मी सांगितलं ना तुला, पुढे काय झालं मला नाही माहिती, पण असं ऐकलंय की त्या विष्णाने त्याला गायब केला आणि नारायणीला अशी भीती वाटायची की तो विष्णा त्याचा खून करेल. पण खरंच जर खून केला असेल तर मग फोनवाला वेगळा असणार. पण मग तो फोन करणारा आणि हा एकच हे कसं कळणार आपल्याला? गजा एक काम कर, तू चांदणी लॉज मध्ये जा आणि त्या ओजसचा नंबर मिळतो का ते बघ. ओके. म्हणजे मग तो फोन करणारा आणि या ओजसचा नंबर सेम आहे का हे आपल्याला कम्पेअर करता येईल. दोन्ही नंबर जर सेम असतील तर त्याचा अर्थ हाच होईल की हे दोघं एकच आहेत. पण जर वेगवेगळे नंबर असतील तर कळतंय ना तुला? बरोबर. जा लगेच नंबर मिळतो का बघ. आणतो मी व्यक्तिशः गोरखशी कधी वाईट वागलीये, पण मी इतर कोणाशी वाईट वागले की हा माझ्याशी भांडतो. काय एखाद्याच्या वाईट वागण्यात त्याला अन्याय दिसला की मग तो पेटून उठतो आणि मग कुठल्याही थराला जाऊन वागतो. या छोट्या गोष्टींसाठी जर का त्याला घरात तंटे वाढवायचे असले ना तर ठीक आहे, मी सुद्धा त्याच्याशी वाद घालायला तयार आहे. माझी फक्त एवढीच विनंती आहे, मैत्री शक्य नसेल तर निदान शत्रुत्व तरी ठेवू नका. मी तुम्हाला स्पष्टच सांगते, जोपर्यंत गोरख माझ्या नारायणीच्या वाटेला जात नाही तोपर्यंत मी शांत आहे. पण ज्या क्षणी मला वाटेल की त्याच्यामुळे माझ्या नारायणीला त्रास होतोय मग मात्र मी त्याचं एकही चालू देणार नाही. मग तो आहे आणि मी आहे.